इथे मी घेतलेलं आहे 500 ग्राम चिकन. याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी यावरती घालूया पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 2 चमचे आले लसूण पेस्ट आणि 1 चमचा लिंबाचा रस. हे सर्व चिकनला व्यवस्थित चोळून ठेवायचं आहे. इथे मी कुकरमध्ये तेल गरम केलं. त्यामध्ये घालायचं 1 तमालपत्र, 5 ते 6 काळी मिरी, दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या, 3 ते 4 लवंग आणि जिरे, 5 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालून घेऊया. यामध्ये घालूया 2 चमचे आले लसूण पेस्ट, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालून घेऊया आणि यावरती थोडंसं मीठ घालायचं. 3 चमचे धनेपूड घालायची, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर. आता यामध्ये घालायचं मॅरिनेट केलेलं चिकनसुद्धा पहिल्यांदा 5 मिनटं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. 4 चमचे ताजं दही. आता इथे मी अर्धी वाटी पाणी घातलं, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी. पुन्हा मी यामध्ये पाव वाटी पाणी घातलं. आता कुकरला झाकण लावायचं आणि 1 शिटी मोठ्या गॅसवर करायची आणि 1 शिटी गॅस